नमस्कार मंडळी. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे नैनाने करून ठेवलेल्या करामतीमुळे आता घरामध्ये सगळेच तिला आरडाओरडा करत असतात. बरं, तेव्हा हे सगळं चाललेलं असताना बाहेरून प्रचंड गर्दीचा आवाज येत असतो. अर्थातच ती सगळी गर्दी म्हणजेच रिपोर्टर्सची गर्दी असते. तिथले सेक्युरिटी आणि वॉचमन्स तर रिपोर्टर्सना प्रचंड अडवण्याचा प्रयत्न करत असतात की तुम्ही जाऊ नका. तरी सुद्धा ती लोक गर्दी करत असतात आणि म्हणत असतात आम्हाला आज जाऊ देत म्हणून. चांदेकरांच्या घराचा दरवाजा तर बंद असतो, पण तरीही त्या सगळ्या रिपोर्टर्सचा मात्र हाच अट्टहास असतो की आम्हाला आज जाऊ द्या, कारण अर्थातच नयनाने करामतच तशी करून ठेवलेली असते. तेव्हा एक वॉचमॅन आत येतो आणि सगळी हकीकत सांगू लागतो. साहेब, बाहेरचे रिपोर्टर्सना प्रचंड गोंधळ घालताय, तेव्हा आता काय करू? त्यांना आत सोडू की बाहेरच राहू देऊ? यावर अद्वैत म्हणतो, अहो बाहेरच राहू द्या, त्यांना आत येऊ देण्याची काहीही गरज नाहीये. तरी सुद्धा आवरले न जाता ते रिपोर्टर्स घरापर्यंत भिडून जातात आणि अगदी घरामध्ये सगळ्यांच्या अंगावर यायला करत असतात. ते जराही शांत होत नसतात, ते अंगावरच धावून यायला करतात. तेव्हा कला आणि अद्वैत दोघेही त्या सगळ्या रिपोर्टर्सना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतात. आता कला अद्वैतचं म्हणणं असतं की तुम्ही असे घरात कसे काय आले? तेव्हा कला सुद्धा पुढे म्हणू लागते की तुम्ही प्लीज बाहेर जा, आम्ही तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ, तुम्ही प्लीज इथून तेव्हा बाहेर निघा. त्यावर अद्वैत म्हणतो, तुम्ही असे डिरेक्टली घरात कसे काय येऊ शकता? प्लीज बाहेर जा तुम्ही. तेव्हा नैनाला असं वाटतं की सगळे तिला बघण्यासाठी आले. नैना आतल्या आत खुश होत असते, ती पुढे येण्याचा प्रयत्न करत असते, कारण तिला तेच वाटत असतं की आपलं आता नवीन फोटोशूट झालेलं आहे, आपण आता एवढे छान छान दिसायला लागलेलो आहे, तर काय सांगावा, आपल्याच इंटरव्ह्यू घेण्यासाठी हे रिपोर्टर्स आले असावे. एकीकडे त्या रिपोर्टर्स पैकी एक व्यक्ती प्रश्न विचारतो म्हणजे तो जसा जाबच विचारू लागतो. त्याचं असं म्हणणं असतं, सर, पण पहिलेच तुम्ही आम्हाला नीट येऊ दिलं असतं तर आम्ही सुद्धा नीटच राहिलो असतो. त्यावर एक मुलगी म्हणते, आम्हाला तुमच्याकडून आमच्या प्रश्नांची उत्तरं हवी, कारण तुम्ही ज्वेलर्सचीच नाही, तुमची परंपरा इतक्या वर्षांची आहे, सर्वसामान्यांचा विश्वास आहे तुमच्यावर. आज तुम्हीच जर तो विश्वास तोडायचा विडा उचलला तर समाजाचा प्रतिनिधी म्हणून आम्हालाही प्रश्न विचारावे लागणार आहेत आणि तुम्हाला सुद्धा या सगळ्या प्रश्नांवर उत्तरं द्यावीच लागणार आहेत. तोवर दुसरा रिपोर्टर म्हणतो की तुमचा अख्खा परिवारच खोटेपणाचं नाटक करतोय का? तेव्हा तिथली दुसरी रिपोर्टर म्हणते, आबासाहेब चांदेकरांच्या कंपनीच्या बाबतीत म्हणजे ज्वेलर्सच्या बाबतीत अत्यंत खेदजनक आणि धक्कादायक बातमी आम्हाला मिळालेली आहे. ऑलरेडी अद्वैतला सगळं कळून गेलेलं असतं की आता हे सगळे आपल्याला वेगळ्या कोणत्या नाही तर नयनाच्याच करामतीवरचे प्रश्न विचारण्यासाठी आलेले आहेत. अद्वैतला त्या सगळ्या रिपोर्टर्सचे प्रश्न अत्यंत खुपत असतात, कारण ते तशाच पद्धतीने विचारत असतात. आता नॉर्मली रिपोर्टर्सचं कसं असतं, त्यांना कुठलंही वाक्य विचारायचं असेल ना तर ते एखादी एकदम असं खळबळजनक वाक्य वापरतात, ज्याने आपल्याला वाटेल की हेच खरं आहे, आणि अर्थात त्याच्या पुढे क्वेश्चन मार्क लावून देतात, म्हणजे प्रश्नचिन्ह लावून देतात. आपल्यासारख्यांना वाटतं की ते खरंच आहे, आणि त्यांना जर कोणी या बाबतीत अक्यूज करण्याचा प्रयत्न केला आणि जाब विचारण्याचा प्रयत्न जर केला तर ती लोक सरळ सांगतात, अहो आम्ही वाक्य तर बोललो पण त्याच्या पुढे प्रश्नचिन्ह होतं. असं बोलून रिपोर्टर्स आपली साईड तर सेव्ह करत असतात, आणि सेम तसंच काहीसं इथेही होताना दिसत होतं. तेव्हा पुढे असं होतं की आणखीन एक जो पहिल्या रिपोर्टरने प्रश्न विचारलेला असतो ना, तो आता विचारू लागतो. आणि आता चांदेकरांची सून स्वतः टीना ज्वेलर्स बरोबर हात मिळवणी करून फोटोशूट करू लागलेली आहे, यावर काय म्हणणं आहे तुमचं? तेव्हा अद्वैत नैनाकडे बघतो. तेव्हा सरोज म्हणते, आम्ही मीडिया रिपोर्ट तयार करू आणि सादरही करू, तेव्हा प्लीज तुम्ही आता इथून निघा. तेव्हा कला रजनीकडे जाते, काकू तुम्ही प्लीज आबांना आत घेऊन जाता का? आणि अनामिका प्लीज तेवढं बघ ना, आबांना आत घेऊन जा. तेव्हा त्या दोघंही आबांना आत घेऊन जातात, कारण अर्थातच रिपोर्टर्सचे असे खळबळजनक प्रश्न ऐकून आबांना वाईट नको वाटायला किंवा त्यांच्या तब्येतीवर त्याचा परिणाम नको व्हायला, अशी काळजी कलाच्या मनात असते. इकडे ते सगळं बोलून झाल्यानंतरून कला लगेच रिपोर्टर्सकडे येते आणि म्हणते, तुम्ही प्लीज बाहेर चला. तेव्हा ते रिपोर्टर्स आता बोलू लागतात की अहो तुम्ही आमच्या प्रश्नाची उत्तरं दिलेली नाहीयेत, तुम्ही आधी आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या, मग आम्ही इथून जाऊ. तेव्हा कला म्हणते की आम्ही तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ, पण तुम्ही आता सध्या तरी बाहेर निघून जा. स्वाभाविक आहे, कोणी रिपोर्टर्स एवढं घरापर्यंत येतं का? ते तर थेट घरामध्येच घुसून आले. कला आणि अद्वैत कसे बसे त्यांना घराच्या बाहेर काढायला लागतात म्हणजे हाकलवून तर नाही देत, पण त्यांना रिक्वेस्ट करून बाहेर जायला सांगतात. तरीही ते काही आवरले जात नाही. कसं बसं ते जातात आणि ते गेल्यानंतर एकीकडे म्हणजेच कला आणि अद्वैत रिपोर्टर्सना बाहेर जा म्हणत ते दोघंही तिथून बाहेर जातात आणि रिपोर्टर्सनाही घेऊन जातात. तेव्हा आता तिथे त्या ठिकाणी उपस्थित फक्त कोण असतं? रोहिणी, राहुल आणि नैना. तेव्हा रोहिणी नैनाला आता विचारते, काय ग? तेव्हा नैना पुढे म्हणते,
मॉम इन लॉ, मी फक्त माझं काम केलंय. आता मला समोरून जर का काम येत असेल तर मी काही नाही म्हणणार आहे का? यावर राहुल विचार करू लागतो की यालाच म्हणतात दुश्मनावर छुपून वार करणं. आता कितीही थांबवायचा प्रयत्न केला तरी बाहेर व्हायची ती बदनामी तर होणारच. तर मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे, कारण कालच्या व्हिडिओला कमेंट करणाऱ्या प्रेक्षकांची नावे आपण व्हिडिओच्या शेवटी घोषित करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. दुसरीकडे रिपोर्टर्सना बाहेर काढत काढत आलेले कला आणि अद्वैत त्यांना सांगू लागतात. त्यांच्यासोबत सरोज सुद्धा तिथे असते, पण ती रिपोर्टर्स म्हणतात की नाही, आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं हवीच आहेत. चांदेकर, तुम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागणार आहेत. आतापर्यंत ज्या चांदेकरांवरती सामान्य माणसाने विश्वास ठेवला त्या सामान्य माणसांचाच तुम्ही विश्वासघात केला. यावर काय म्हणणं आहे तुमचं? तेव्हा कला त्यांना प्रेमाने सांगू लागते, अहो यावर आम्ही काय बोलणार, आम्हालाही ही गोष्ट आत्ताच कळालीये. आता नैनाताईने त्यांच्याबरोबर फोटोशूट का केलं याची आम्हाला सुद्धा कल्पना नाहीये. तेव्हा ते सगळे भारावून जातात, म्हणजे तिथले रिपोर्टर्स. कला पुढे म्हणते, ते सगळं ठीक आहे की आम्हाला माहित नव्हतं नैनाताईने काय केलंय म्हणून, पण नैनाताई चांदेकरांची सून आहे हे श्रीनाथ ज्वेलर्सना माहिती होतं ना, म्हणजे त्यांनी हे मुद्दाम केलंय का, त्यांची ही चाल आहे का, हे सगळं शोधून काढायला हवं. एकीकडे राहुलला आता गौरव फोन करतो. गौरव म्हणजेच श्रीनाथ ज्वेलर्सचा ओनर. गौरव म्हणत असतो की हॅलो मिस्टर राहुल, न्यूजपेपरचं फ्रंट पेज पाहिलं का, आणि सोबतच घरच्यांनाही दाखव, आणि असं म्हणत तो हसू लागतो. राहुल म्हणतो, म्हणजे काय? खरं तर फ्रंट पेजच्या ऍडमुळे घरामध्ये वॉर्स होत आहे, वॉर्स. अरे खरोखर हसतोयच काय? वॉर फ्रंट उघडलाय आमच्या घरात. आता चांदेकरांना संपवल्याशिवाय मी तरी शांत बसणार नाही. तेव्हा राहुलला आता तिकडून गौरव म्हणतो, मी सुद्धा गप्पा नाही बसणार आहे. शेवटी यालाच म्हणतात कोलॅबोरेशन. तेव्हा राहुल म्हणतो की ऐक मी आता फोन ठेवतो, आपण बोलूया नंतर. असं म्हणत राहुल फोन ठेवून देतो. दुसरीकडे आता रिपोर्टर्स प्रश्न आणखीन वाढवू लागतात. त्यांच्यापैकी एक रिपोर्टर आता विचारतो, ही सगळी चाल असली तरी तुमच्या सुनेला माहित नव्हतं का की त्यांच्याकडे जायचं नाहीये? शेवटी तुमच्या सुनेकडे पण नाही बोलायचं ऑप्शन होतच ना. तिकडून तोपर्यंत दुसरा रिपोर्टर भडीमार करू लागतो. तो म्हणतो, कला चांदेकर, नैना चांदेकर हे तुमच्या सख्या बहीण आहेत ना? एका विचारातून, एका संस्कारातून तुम्ही दोघं मोठ्या झालाय, तर हीच ऑफर जरी तुम्हाला आली असती तरी तुम्ही काही ती स्वीकारली असती का? तेव्हा अद्वैत म्हणतो, एक मिनिट, हा काय प्रश्न आहे? आणि तुम्ही त्यांच्या संस्कारांवर काय बोट उचलताय? आणि त्यांच्या संस्कारांवर बोट उचलताय तुम्ही? माहिती आहे ना तुम्हाला, हाताची पाची बोट सारखी नसतात. तुम्हीच बघा, तुम्ही सुद्धा तर पत्रकार आहात. हे वेगळे पत्रकार आहे, हे वेगळे पत्रकार आहे. आता तुम्ही जितके इथे जमलेला आहात सगळे वेगळ्या वेगळ्या चॅनल्सचे पत्रकार आहात. त्यांनी एखादा प्रश्न विचारला, तोच प्रश्न तुम्हाला का नाही सुचला, तुम्हीच का नाही विचारला, हे सेम मी सुद्धा तुम्हाला आता विचारू शकतो. तेव्हा ती रिपोर्टर म्हणते, अद्वैत चांदेकर, तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये काय चाललंय याची बातमी ठेवायला हवी ना. तुमच्या कंपनीमध्ये म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटला काय चाललंय, इकडे काय चाललंय, तिकडे काय चाललंय, लाईक तुमचे जेवढे कोणते डिपार्टमेंट्स असतील तिथे काय काय चाललंय, कंपनी चालवणाऱ्याला प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये काय चालू आहे, कसं चालू आहे याची माहिती असली पाहिजे ना. आणि तुमच्याकडे इतकं मोठं एम्पायर आहे तरी सुद्धा, आणि गेले कित्येक दिवस चांदेकरांच्या चुका, त्यांच्याकडून झालेल्या गोष्टी आता सगळ्या समोर येत आहेत. ही फसवी तुम्ही आतापर्यंत करत आला आणि ती सगळी आता उघडकीस येते. यावर अद्वैत म्हणतो, हे सगळं खोटं आहे आणि हे सगळं चुकीचं आहे, काहीही बोलू नका. तेव्हा तिकडनं सरोज म्हणते, हे सगळं जर खोटं असेल तर इतकी वर्ष असं का नाही झालं? तुम्ही आमच्या प्रामाणिकपणावर अजूनही संशय घेताय आणि सारडांच्या निकालाचा निर्णय अजूनपर्यंत आलेला नाहीये, निकाल अजूनपर्यंत कोर्टाने जाहीर केलेला नाहीये. त्यामुळे आम्ही दोषी आहोत असं ठरत नाही. आणि राहिला प्रश्न नेण्याच्या चुकीचा, तर तिने ती स्वतःहून केलीये. याचा चांदेकरांच्या क्रेडिबिलिटीशी काहीही संबंध नाहीये. यावर कला पुढे म्हणते, बरोबर बोलतायत सरोज मॅडम, आमचा चांगला काळ चालू होता, तुम्हा सगळ्यांचा आमच्यावर विश्वास होता, तेव्हा तुम्ही आमच्याबद्दल चांगल्या बातम्या छापत होता ना. मग आता या एका प्रकरणामुळे तुम्ही आता एवढा विश्वास दाखवू लागलात. हे बघा, उलट निकाल लागेपर्यंत दुसरी बाजू तुम्ही लोकांसोबत आणायला हवी. पत्रकार म्हणून तुमचं कर्तव्य आहे ते. तेव्हा ती मॅडम म्हणजे रिपोर्टर तिकडनं म्हणते, हे बघा मॅडम, आम्ही आमचं कामच करतोय, निर्भीड पत्रकारिता हे आमचं कर्तव्य आहे. आणि आम्हाला सांगा, तुमच्याकडे आबासाहेब चांदेकरांचा एवढा मोठा वारसा लाभलाय, त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये आबासाहेब चांदेकरांसारखा एक एवढा मोठा सभ्य, एवढे त्यांच्यासारखे मोठे गृहस्थ असताना तुमच्याकडून या चुका कशा काय होऊ शकतात? आणि त्यांना सुद्धा या सगळ्याची कल्पना नव्हती का? यावर कला म्हणते, आबासाहेब चांदेकरांनी घरचे प्रमुख म्हणून, या कुटुंबाचे प्रमुख म्हणून नियम आम्हाला घालून दिलेत, पण त्यामुळे कधीच कोणाची गळचेपी झालेली नाहीये. घरातल्या सदस्यांनी ते नियम पाळायचे की नाही हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे.
हे बघा, प्रत्येकाच्या काहीतरी चौकटी असतात, काहीतरी नियम असतात. तसेच आमच्या घरातही आहे. प्रत्येक सदस्याला त्याचं भान असलं पाहिजे. आता नैनाताईने तिचा असा निर्णय का घेतला याची कल्पना खरंच आम्हाला सुद्धा नाहीये. अद्वैत पुढे म्हणतो, आणि आबासाहेबांबद्दल जर पुढे विचारत असाल तर आम्ही कुठलीही गोष्ट करताना आबासाहेबांचा सल्ला घेतो. ते अनुभवी आहेत म्हणून, आणि ते प्रत्येक गोष्टीत आम्हाला मार्गदर्शन करतात म्हणून. आता नैनाने ही गोष्ट का केली, तिने कोणाला विचारलं होतं की नाही याबद्दल आम्हाला काहीच माहित नाहीये. कारण आमच्या समोर सुद्धा हे प्रकरण आता झालंय, त्यामुळे आमचं सुद्धा तिच्यासोबत बोलणं झालेलं नाहीये. तिच्यासोबत जेव्हा बोलणं होईल तेव्हा आम्ही तुम्हाला नक्कीच कळवू. सरोज म्हणते, सिक्युरिटी, आता यांना आवरा. तेव्हा कला आणि अद्वैत रिपोर्टर्स समोर हात जोडतात आणि ते दोघंही चिंतेत पडलेले असतात. इतक्यात सरोज घरामध्ये रागात निघून जाते. आता स्वाभाविक आहे ना, एवढं सगळं, एवढं मोठं एम्पायर, त्याच्यानंतर एवढा मोठा बिझनेस, एवढा नावलौकिक बिझनेस. आता एकदाच जर का माणसाला यश मिळालं ना तर माणसाला फक्त एकच काम असतं, त्याचं ते यश टिकवून ठेवणे. आता तसंच काहीतरी चांदेकरांसोबत झालेलं आहे. आणि 100 गोष्टी चांगल्या काढून एक जरी गोष्ट चुकली की सगळेच बोट ठेवू लागतात. तसंच काहीतरी यांच्या बाबतीत झालेलं आहे. म्हणून तर एवढे रिपोर्टर्स असे वेडेवाकडे प्रश्न विचारत थेट त्यांच्या घरापर्यंत भिडले. अहो, अगदी घरात सुद्धा जायला कमी केलं नाही त्यांनी. सिक्युरिटीज कसे बसे त्या रिपोर्टर्सना आवरतायत आणि तिथून जायला सांगतायत. शेवटी आता थोड्याफार प्रश्नांची उत्तरे मिळाल्यानंतर रिपोर्टर्स तिथून जाऊ लागतात आणि कला आणि अद्वैत एकमेकांकडे अगदी चकाकीत होऊन बघत असतात. त्यांना काय करावं आता, ही सिच्युएशन कशी हँडल करावी हेच कळत नसतं. कारण ऑलरेडी केसचं प्रकरण चाललेलं असतं, ते त्या शोधात असतात. आणि या नैनाने नवीन कारभार वाढवून ठेवलेला असतो. वाढवून अजून तिला तिच्या केलेल्या करामतीचा पश्चाताप तर नसतोच, वरती सगळ्यांना उलट उत्तरं देत असते. तर दुसरीकडे आता संगीता तिच्या घरी तिचं कंपाऊंड स्वच्छ करत असते. पावसाला दोषी देत असते, कारण पाऊस पडतो त्यामुळे अख्खं कंपाऊंड खराब होऊन जातं. तेव्हा ती पाण्याने आणि खराट्याने ते सगळं स्वच्छ करत असते. स्वच्छ करता करता ती म्हणते, काही खरं नाही बाबा, हा पाऊस पण ना. तेव्हा आता ती हे सगळं स्वच्छ करत असताना तिच्या घरासमोर 2 बायका येतात आणि तिच्याकडे बोट दाखवून काहीतरी बोलू लागतात, काहीतरी कुजबुजू लागतात. आणि एकीकडे एक माणूसही आता त्यांना जोड देतो आणि त्यांच्याकडे हात दाखवून, म्हणजे संगीताकडे हात दाखवून काहीतरी बोलू लागतो. असं बोलत ते तिथून निघून जातात. आता तेवढ्यात संगीता हे सगळं बघते आणि ते गेल्यानंतर आपापल्या कामाला लागून जाते. तरी आता पुन्हा तेच होतं. पुन्हा 2 माणसं येतात, तेच बोलतात, हात वगैरे दाखवतात यांच्या घराकडे, आणि एक बाई पण असते त्यांच्यासोबत. ते सगळं असं करतात. संगीता पुन्हा त्यांच्याकडे बघते. ती म्हणते, या सगळ्यांचं काय चाललंय, हे माझ्याकडे असे का बघताय. आता संगीता खूपच जास्त प्रश्नात पडून गेलेली असते. सगळ्यांचं असं बघणं बघून आता संगीताला खूपच जास्त बेचैनी होत असते. आणि एकीकडे आता पुन्हा ती स्वच्छ करायला लागलेली असते. तेवढ्या 2 बायका परत तिथे येतात. आता त्यांना बघून संगीता न राहवता म्हणते, काय हो ठाकूर वहिनी, काय बघायला लागले तुम्ही सगळे, काही झालंय का. वा, तिथली बाई, म्हणजे तिथे ज्या 2 बायका आलेल्या असतात ना, त्या आता संगीताकडे येऊ लागतात. म्हणजे अर्थात त्या बाहेरच असतात कंपाऊंडच्या, पण मग त्या आता येऊन सांगू लागतात. त्या 2-3 बायका तर असतात सुरुवातीला, सोबत एक माणूसही येतो आणि आणखीन गर्दी वाढायला लागते. तेव्हा ती बाई म्हणते, अहो ताई, दैव देता आणि कर्म नेता असं व्हायला लागलंय. असली अवलाद तर जन्माला न आलेलीच बरी. यावर संगीता चिडते आणि म्हणते, ओह, म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला. तेव्हा ती बाई म्हणते, आम्हाला माहितीये तुला लेकीचा किती पुळका आहे ते, मला हो जाऊ द्या. तेव्हा संगीता म्हणते, हो आहेच मला पुळका, पण तुमचं काय जातं, तुम्ही का असं बघताय, बोला की. तेव्हा ती बाई म्हणते, चला ओ चला, इथे उभं राहून काहीही फायदा नाहीये. तेव्हा असं म्हणत ती बाई तिथून निघून जाते. आणि संगीता विचार करते की यांचं काय चाललेलं असेल. आता संगीता हातातला खराटा आणि ती बादली विहिरीजवळ नेऊन ठेवते. आणि तिला तर ऑब्व्हियसली, म्हणजे अर्थातच तिला प्रचंड बेचैनी होत असते की हे सगळं काय चाललंय, या बायका आपल्या मुलींबद्दल असं का बोलून गेलेत. तेव्हा ती पटकन हात पुसते आणि घरात जाऊ लागते. संगीता म्हणते, या बायका तोंडाला येईल ते बोलताय, म्हणजे काय उचलली जीभ लावली टाळाला, ही काय बोलण्याची पद्धत झाली. असं म्हणत संगीता घरामध्ये येऊ लागते. संगीताला घरामध्ये असं संतापात येताना बघताना काजल आता विचारते संगीताला की काय गाई, काय झालं, एवढी का चिडलीयस. तेव्हा संगीता तिला म्हणते, काय झालं, काय झालं, उचलली जीभ आणि लावली टाळाला, मनाला येईल ते बोलायचं. ती ठाकूर मावशी रपटल्या काळजाची काहीही बोलत होती. तेव्हा काजल म्हणते, अगं जाऊ दे ना, तू कशाला लक्ष देते, नको देऊस लक्ष. तेव्हा संगीता म्हणते की हो. तेव्हा आता संगीता म्हणते की हो ना, बघ ना, मी पण नाही देणार आहे आता यांच्याकडे फालतूचं लक्ष. असं म्हणत आता संगीता आतमध्ये निघून जाते. संगीता तिची किचनमध्ये निघून गेल्यानंतर काजल तर अर्थात हॉलमध्ये फोन बघत बसलेली असते. तेव्हा तिला फोनमध्ये अशी काही गोष्ट दिसते की ती गोष्ट बघून काजल प्रचंड भारावून जाते. अर्थात
त्याच्यामध्ये दुसरं तिसरं काही नाही, त्या नयनाची ऍड असते, श्रीनाथ ज्वेलर्सची ऍड असते, ज्याच्यात तिने पोज दिलेली असते मॉडेलिंग करून. काजल ते सगळं बघत असते. ती खूप शॉक होते आणि मोठ्याने आई आई असं ओरडू लागते. आई अगं लवकर ये असं म्हणत काजल असं मोठ्या मोठ्याने ओरडू लागते. तेव्हा संगीता पटकन बाहेर येते. अगं काय आहे, काय ओरडतेस, काय झालं आता तुला बोंबलायला? तेव्हा संगीता तिथे येते आणि काजल तिला ती ऍड दाखवते. काजल म्हणते अगं आई हे बघ. तेव्हा संगीता ती ऍड बघते. ती सगळी जाहिरात बघून संगीता तर खाली बसूनच घेते. यावर काजल म्हणते अगं आई शांत हो. संगीता खूप हादरून गेलेली असते. काजल आता घाबरून बाबांना आवाज देऊ लागते. अहो बाबा पटकन बाहेर या. तेव्हा काजलचे बाबा बाहेर येतात आणि काजल म्हणते बाबा हो हे बघा ना माझ्या फोनमध्ये. तेव्हा काजलचे बाबा सुद्धा ते बघतात. ते सुद्धा अगदी भारावून जातात, चकित होऊन जातात. आणि हे सगळं बघत संगीता मनाला आता प्रचंड मनस्ताप करून घेत असते. तिला खूप मोठा हादरा बसलेला असतो की आपली मुलगी असं काय करतेय, नवीन दरवेळेला नवीन काहीतरी उभं करून आणते. संगीता आता काजलच्या बाबांना म्हणू लागते अहो काय करायचं या मुलीचं? यावर काजलचे बाबा म्हणतात एवढं सोन्यासारखं सगळं पदरात आहे आणि हिला ओढ लागलीये पिसव्यांची. खरंच या मुलीची ना मती भ्रष्ट झालेली आहे. तेव्हा आता संगीता म्हणते अहो ते सगळं ठीक आहे, पण आता चांदेकरांचं काय झालं असेल? काजलचे बाबा म्हणतात संगी अगं नको ग काळजी करू, शांत हो, आपण नंतर करायला फोन करूया, आता तिथलं वातावरण थोडंसं निवळू दे. यावर काजल म्हणते त्यापेक्षा ना आपण नैना दिदीला फोन करूया. नैना दिदीला ना फोन करून तुम्ही चांगलंच खडसावा, चांगलंच झापा, जास्त शहाणी झाली आहे ती. काजलची सुद्धा आता खूप चिडचिड होऊ लागते. यावर काजलचे बाबा म्हणतात अगं हो तू पण शांत हो, करूयात आपण काय ते. तेव्हा काजल आता संगीताला सांत्वन देत असते. आई अगं शांत हो, नको विचार करूस. कारण संगीताला आता प्रचंड मनस्ताप होत असतो ना. आणि इकडे चांदेकरांच्या घरी सरोज आता नैनाला झापू लागलेली आहे. सरोज म्हणते आधी केलेली चूक पुन्हा पुन्हा करणारे मूर्ख नसतात, क्रिमिनल माइंडचे असतात. तुला शरम कशी वाटत नाही ग नैना? यावर नैना उद्धटपणे म्हणते की सरोज मॅडम बास, तुम्ही आधी मला या प्रश्नाचं उत्तर द्या की मी लग्न करून या घरात आल्यापासून अशी किती कामं केली आहेत. तेव्हा आबासाहेब म्हणतात अगं पण काम कर किंवा करू नको असं तुला कोणी कधी म्हटलंय का काही? पण तू करून करून श्रीनाथ ज्वेलर्सच्या इथे काम करतेस, हाच मेन मुद्दा आहे. आता कला तिथे येते आणि कला तिथे आल्यानंतर नैना म्हणते आबा हाच प्रश्न तुम्ही कलाला का नाही विचारत? म्हणजे हे असं डिझाईन का बनवलं, हे बनवताना तू मला विचारलंस की नाही विचारलंस? हे असं म्हणजे हे असे प्रश्न पडत नाही का तुम्हाला? तू काय काम करतेस, काय काम करत नाहीस, हे आधी मला दाखव, असं कधी विचारता का तुम्ही हिला? नाही ना, बरोबर आहे, हा पॅटर्नच एक वेगळा आहे. हिने कुठलं काम केलं की ते डोक्यावर घ्यायचं आणि मी कुठलं काम केलं तर माझा रीतसर अपमान करायचा. यालाच पार्शियलिटी असं म्हणतात. तेव्हा कला आता न राहवत नैनाला म्हणते नैनाताई तू माझ्याशी काय बरोबरी करतेयस? हे बघ मला तुला स्पष्टीकरण द्यायची गरज नाहीये, ते सुद्धा ऐक. चांदेकर कशा पद्धतीने काम करतात त्यांच्याबरोबर इतके काम करून करून मला हे नक्कीच कळलंय. तुला कळलंय का? अगं मी इतकी महिने त्यांच्यासोबत डिझाईन्स करतेय, रात्रीचा दिवस करून आपली कंपनी काम करते आणि तुझ्या या असल्या वागणुकीमुळे आपलं इतकं मोठं नुकसान झालंय याची कल्पना सुद्धा नाहीये तुला. तुला आहे का खरंच याची कल्पना? आणि आपल्या कंपनीत काय चाललंय हे तुला माहितीये. खोटे दागिने विकल्यानंतर आपल्यावर आरोप चालले आणि तो खरा आरोप आहे की नाही हे अजूनपर्यंत सिद्ध झालेलं नाहीये. आपण त्यातून अजून बाहेर पडलेलो सुद्धा नाही आहोत. इतकी आणीबाणीची परिस्थिती आहे आणि तुला अडचणी वाढवायच्या आहेत. कशासाठी? पत्रकारांच्या बोलण्यावरून कदाचित तुला कळलं नसेल ताई, पण सामान्य माणसं सुद्धा आता हाच प्रश्न विचारायला लागली आहेत. चांदेकरांनी इतकी वर्ष मेहनत करून कमवलेलं नाव आता धोक्यात आहे. तेव्हा हे सगळं ऐकत नाही ना इरिटेट होते आणि मोठ्याने म्हणते ए बास, जे शटअप, कळलं ना, मी तुझ्यापेक्षा बुद्धीने, वयाने आणि अकलेने मोठे, त्यामुळे जे मी सांगेल ते तू ऐक. पत्रकारांचा रोख काय होता काय नव्हता हे मला नीट कळलंय, ते तू सांगायची गरज नाहीये. कला म्हणते जर मी सांगायची गरज नाहीये तर तुझ्याकडून अशा चुका होतातच कशा? त्यावर नैना म्हणते अगं मूर्ख आहेस तू, मूर्ख. अगं याला चूक नाही म्हणत, याला प्रोफेशनल ऍटिट्यूड असं म्हणतात. तुला माहिती तरी आहे का ते काय असतं? जेव्हा कला म्हणते अगं तू ज्यांच्या घरात राहतेस, ज्यांचं नाव लावतेस, ज्यांची सून म्हणून समाजामध्ये वावरतेस, मिरवतेस, त्यांच्यासोबत हे असं करताना तुला लाज नाही वाटली? अशा माणसांसोबतच कुठला आलाय प्रोफेशनल ऍटिट्यूड? असं कला वारंवार खडसावत तिला विचारत असते. कला चांगलं झापत असते तिला. आता ऑब्व्हियसली नैना त्याच कामाची आहे. खूप मोठा भावळटपणा केलेला असतो नैनाने. तेव्हा आता त्या दोघींचे वाद चाललेले असतात, त्या दोघींमध्ये भांडणं चालू असतात.
शाब्दिकरित्या त्या एकमेकींना खूप काहीही बोलत असतात आणि घरामध्ये हे सगळेच बघत असतात. तेव्हा रोहिणी आता हळूच राहुलला म्हणते, राहुल, तुझ्या बायकोने तर खरंच ढीकभर माती खाल्लीये रे. यावर राहुल हळूच तिला म्हणतो, अगं मम्मा, तिला माहितीच नाहीये की ही माती तिने स्वतःहून खाल्लीच नाहीये. मी आणून दिलीये तिला ती माती. तिला असं वाटतंय की तिने स्वतःहून हे सगळं वाढवून घेतलंय. तेव्हा रोहिणी म्हणते, नशीब, काहीतरी तरी जमलंय तुला. तर आता परत काही माती खाऊ नकोस म्हणजे झालं. असं रोहिणी आणि राहुल दोघंही कुजबुजत असतात. जेव्हा कलाचं आणि नैनाचं भांडण चाललेलं असतं तेव्हा घरात सगळेच ते भांडण बघत असतात, कारण सगळेच खूप संतापलेली असतात. कला पुढे म्हणू लागते, हे बघ नैनाताई, मी तुला स्पष्ट सांगते, चांदेकरांच्या कामात जर तुला मदत करता येत नसेल तर त्यांचं नुकसान तरी करू नकोस. ज्यातलं आपल्याला थोडंसंही कळत नाही आणि ज्यातलं आपल्याला ओकी ठोक कळत नाही त्याने समोरच्याशी वाट लागेल, समोरच्याला त्रास होईल, ऍटलिस्ट असं तरी नको करूस. आणि ही झाली तुझी शेवटची चूक. आत्ता जर तुझ्याकडून चूक झाली असं मला कळलं तर तुझी गाठ माझ्याशी आहे, एवढं लक्षात ठेव. असं कला तिला चांगलंच खडसावते. तेव्हा नैना म्हणते, हो का, काय करशील ग तू? नैना 2 पावलं पुढे जाऊन म्हणते, बोल, काय करशील? तेव्हा कला म्हणते, मी जे काही करेन ना ते आयुष्यभर तुझ्या लक्षात राहील आणि यापुढे चुकताना ना 10 वेळा विचार कर. तेव्हा नैना म्हणते, हे बघ कला. पण नैना पुढे काही बोलूच पावत नाही, कारण आता तिला कळतंय की सगळे आपल्या अगेन्स्ट आहेत. ती रागात तिथून निघून जाते. बस घरातलं वातावरण शांत होतं. सगळे आपापल्या खोलीमध्ये जातात. रजनी मात्र किचनमध्ये काहीतरी काम करत असते. तेव्हा कला तिथे जाते आणि म्हणते, रजनी मॅडम, तुम्ही राहू द्या, मी करते ते सगळं, तुम्ही जा आता. तेव्हा रजनी तिचं ऐकते आणि तिथून निघून जाते. तेव्हा कला आता किचनमध्ये कॉफी करू लागते. तिकडनं तोपर्यंत अद्वैत येतो. अद्वैत डायनिंग टेबलवर बसतो आणि कलेला म्हणतो, खरे कॉफी करतेस का? प्लीज माझ्यासाठी पण एक कर ना. तेव्हा कला म्हणते, माहितीये मला, तुझ्यासाठी पण एक करतेय मी. तेव्हा कला आता कॉफी करू लागते आणि अद्वैत इकडे त्याच्या विचारात पडलेला असतो. अर्थातच ऑलरेडी एवढी आणीबाणीची परिस्थिती, त्यामध्ये एवढं वाढून गेलेलं आहे म्हटल्यावर लक्ष तरी कोणाचं लागणार? घरात सगळेच मुळात नाराज असतात. तेवढ्यात कला तिकडनं कॉफी बनवून घेऊन येते आणि अद्वैतला त्याची कॉफी देते. त्याला कॉफी देऊन त्याच्या समोर येऊन डायनिंग टेबलवरच ती पण बसते. दोघंही डोकं शांत करण्यासाठी कॉफी पिऊ लागतात. अद्वैत आता कॉफीचा एक सिप पितो आणि पिल्यानंतर म्हणतो, गोड झालीये कॉफी. तेव्हा कला म्हणते, चांदेकर, अरे इथे विषय काय चाललाय, परिस्थिती काय चाललीये आणि तू चवीचवीने कॉफी कसली पितोयस? यावर अद्वैत म्हणतो, अगं गोड झाली तर आता सांगायला नको. तेव्हा कला म्हणते, हे बघ, माझं ऑलरेडी डोकं आउट आहे. जरा साखर पुढे आली, मीठ पुढे आलं की लगेच बोलला हा, इकडे येतो कप. असं म्हणत कला त्याच्याकडून कप घेऊन घेते आणि ट्रे मध्ये ठेवून ट्रे तिच्याकडे ओढून घेते. यावर अद्वैत म्हणतो, अगं हा काय प्रकार आहे, काय करतेस तू? यावर कला म्हणते, नको पिऊस तू कॉफी. तेव्हा अद्वैत म्हणतो, अरे ही कसली दादागिरी आहे? असं म्हणत अद्वैत ती कॉफी घेऊन घेतो. तेव्हा कला म्हणते, हे बघ, नावं ठेवून कॉफी प्यायची नाही चांदेकर. तेव्हा अद्वैत पुढे म्हणतो, हे बघ, तू ना प्रत्येक गोष्टीत स्वतःचं खरं करत असतेस. बरोबर नाव दिलंय तुला खरे. हे बघ, घरात जे सगळं झालंय त्यामुळे मी सुद्धा डिस्टर्ब आहे, म्हणून मी कॉफी मागितली, प्यायल्यावर जरा बरं वाटेल म्हणून. आता साखर जास्त झालीये ते ठीक आहे, पिऊन घेतो मी तशीच कॉफी. तेव्हा कॉफी पीत पुढे म्हणतो अद्वैत, हे बघ, जाऊ दे, बोलण्यात तर गोडवा नाहीये, पण कॉफीतला गोडवा तरी वाढलाय, त्यावरच समाधान मानतो आता आम्ही. तेव्हा कला सुद्धा कॉफी पीत पीत त्याला म्हणते, हे बघ, वाद घालायची शक्ती नाहीये आता माझ्यामध्ये, तेव्हा प्लीज माझं डोकं फिरवू नकोस. कला खूप इरिटेट झालेली असते. तेव्हा अद्वैत म्हणतो, सुरुवात कोणी केली? यावर कला म्हणते, अद्वैत बास ना. ते दोघंही कॉफी पीत असतात. कला पुढे अद्वैतला म्हणते, चांदेकर, आता कसं आवरायचं रे हे प्रकरण? तेव्हा अद्वैत म्हणतो, हे बघ, जे काही झालंय त्यात नैनाची चूक आहे असं मला वाटतंय. इतक्यात वरून राहुल येत असतो. तो हे सगळं ऐकत असतो, म्हणजे तो त्याचा फोन बघतच येत असतो, पण तो पायऱ्यांनी खाली उतरत असतो स्टेअरकेसने आणि तो या दोघांची कुजबूज ऐकतो. तेव्हा तो तिथेच पायऱ्यांवर बसून घेतो त्यांच्या बोलण्याचा कानोसा घ्यायला, म्हणजे त्याला पुढचा कट रस्ता येईल. राहुल काही बदलणार नाही पण. तेव्हा एकीकडे अद्वैत पुढे म्हणतो, ऍक्च्युली ती तुझी बहीण आहे म्हणून मी काही बोललो नाही, कारण मी बोललो तर तुला वाईट वाटेल कला, पण नैनाने ही चूक आधी सुद्धा केलीये, आता पुन्हा तीच चूक रिपीट करते. यात म्हणते, नाही, आता भाऊ बहिणीचा विषय निघालाय म्हणून बोलते. तुझ्या भावावर जेव्हा मी संशय घेत होते तेव्हा त्याच्या बाजूने किती बोलत होतास, किती प्रोटेक्ट करत होतास त्याला, आणि आता सर्रास माझ्या बहिणीवर तिच्याबद्दल ती चुकीची आहे वगैरे बोलतोयस. त्यावर अद्वैत म्हणतो, श्रीनाथ ज्वेलर्स बरोबर जाऊन तिने हातमिळवणी केलीच ना. आपलाच माणूस जेव्हा विरोधकांबरोबर जाऊन जेव्हा हातमिळवणी करतो तेव्हा त्याला काय म्हणायचं? चुकीचंच म्हणायचं ना याला, की बरोबर? त्यावर कला काहीच बोलत नाही. कला मात्र डोक्याला हात लावून गप्प बसून घेतलेलं असतं कालाने. तिला काय करावं काहीच सुचत नसतं, कारण ऑलरेडी एकच सावरत सावरत तिची नाकेनऊ येऊन जातात आणि हे दुसरं उठलेलं असतं.
तर आपल्याच बहिणीने असं केलंय याचा जास्त तिला वाईट वाटत असतो. तेव्हा ती डोक्याला हात लावून बसलेली असते. तेव्हा तिला आता जेव्हा ती आणि अद्वैत अंबाबाईच्या दर्शनासाठी मंदिरात गेलेले असतात तो सीन आठवतो, तो क्षण आठवतो, ज्यामध्ये गुरुजींनी सांगितलेलं असतं तुमच्या दोघांचा जो शोध सुरू आहे त्याचा मार्ग खूपच सोपा आहे. कुंपणच शेत खात नाहीये ना हे एकदा तपासूनच बघा. कलेला जेव्हा हे सगळं लक्षात येतं तेव्हा कलाची ट्यूब पेटते आणि ती म्हणते, ए चांदेकर, तू बरोबर बोलतोयस. त्या दिवशी देवळात आपल्याला गुरुजी काय बोलले होते आठवतंय का तुला? कुंपणच शेत खात नाहीये ना हे नीट बघा. याचाच अर्थ आपल्या जवळची व्यक्ती आहे जी आपला घात करते असा होतो. आता अर्थ लागतोय मला त्या सगळ्याचा. यावर अद्वैत म्हणतो, म्हणजे नैनाने श्रीनाथ ज्वेलर्स बरोबर हातमिळवणी केली आहे तर? वर पायऱ्यांमध्ये बसलेला राहुल हे सगळं ऐकतो आणि विचार करू लागतो. ओरिजिनल हिरोंचा बदला तर माझ्याकडेच आहे. कला खरे मीच शेत खातोय ग. तुम्हाला सगळ्यांना ते कळणार नाही. आणि जर तुला आणि तुझ्या नवऱ्याला नैना गुन्हेगार वाटत असेल तर मग तसंच खरंय. तुम्हाला वाटतं तसंच खरंय. मी असा प्लॅन करतो की सगळ्यांच्या शंकेची सुई नैनावरच थांबली पाहिजे. त्या सगळा डाव मी नैनावरच पलटवणार. आता तू बघच मी काय करतो ते. तुला अडकवून मी नावानिराळा होणार आणि नंतर जसे ते हिरे तुझ्याकडे जातील तसेच ते परत माझ्याकडे येतीलही. बघच तू आता. राहुल हा सगळा विचार मनातल्या मनात करत असतो आणि नवीन काहीतरी करायचा प्लॅन आखत असतो या दोघांचं बोलणं ऐकून. तेव्हा कला आता पुढे अद्वैतला म्हणू लागते, कदाचित बरोबर बोलतोयस तू चांदेकर. हे सगळं नैनाताईनेच घडवून आणलेलं असणार आहे, कारण ती वागतेच तशी. हे सगळे प्रॉब्लेम्स कदाचित नैनाताईमुळेच झाले. अरे तिचा स्वभावच इतका विचित्र आहे. आणि गुरुजी म्हणाले तसं नक्की कुंपणच शेत खात नाहीये ना, तसं ती व्यक्ती कोण आहे हे आपल्याला शोधून काढायला हवं. राहुल आता हे सगळं ऐकतो आणि जागचा उठतो आणि परत त्याच्या रूममध्ये जायला निघतो. आणि कला अद्वैत मात्र त्यांच्या विचारातच पडलेले असतात. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे सगळे खाली जमलेले असतात जेवणाकरता. तेव्हा डायनिंग टेबलवर आबा आणि सगळे बसू लागलेले असतात. एकीकडे राहुलच्या हातून नैनाच्या काही वस्तू पडतात. ज्या वस्तू उचलायला कला त्याला मदत करते. तेव्हा राहुल आणि कला मिळून त्या दोघं वस्तू उचलतात आणि त्यात नैनाचा बटवा तिला दिसतो जो लाल रंगाचा असतो. नैना तो हातात घेते आणि राहुलला त्याबद्दल विचारते. राहुल काहीच नाही बोलत. तेव्हा नैनाला म्हणते, नैनाताई, हा बटवा तुझ्याकडे कसा आला? तेव्हा नैना म्हणते, माझ्या वस्तूंना हात लावू नकोस, आणतो इकडे. तेव्हा कला तो बटवा काही देत नाही आणि तो बटवा जेव्हा ओपन करते आणि त्याच्यातल्या जे काही वस्तू आहेत त्याच्यात त्या हातात काढू बघते तर त्या दुसऱ्या काही वस्तू नसून हिरेच असतात. हिरे बघून अख्खं घर थक्क होतं आणि कला आता विचारते की नैनाताई, हे हिरे तुझ्याकडे कसे आले? ऍक्च्युली ते हिरे बघून नैना सुद्धा खूप थक्क झालेली असते, कारण तिला सुद्धा माहिती नसतं. पण आपल्याला माहितीये ना हा सगळा खेळ राहुलचाच आहे. तो आता तिच्यावर आळ थोपवणार आणि स्वतःला निष्पाप सिद्ध करून टाकणार. असंच काहीतरी असणार आहे. बघत राहा. आमच्या मागील व्हिडिओला तुमच्याकडून मिळालेल्या प्रेमासाठी खूप खूप आभार. आज मी ज्या व्यक्तींचं नाव घेणार आहे त्यांनी आमच्या व्हिडिओला लाईक केलं आणि अतिशय छान आणि प्रोत्साहक कमेंट सुद्धा केल्या. तर आमचे आजचे खास व्ह्यूअर्स ऑफ द डे आहेत सुनील गाडगीळ, सारिका कांबळे, सविता साळुंखे, सविता कीर्तीकर, यशोदा कुडाळे, गिरिजा राऊत, नैना कांबळे, आरती मयेकर, अंजली गावडे आणि वैभव कुष्टे. तुमच्यासारख्या प्रेक्षकांमुळे आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळत असते. जर तुमचं नाव देखील पुढच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये यावं असं तुम्हाला वाटत असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि अर्थातच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण आता लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद आणि जय महाराष्ट्र.